आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत। शेतकऱ्यांना दिवाळीच्या पूर्वी मदत मिळणार, पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। बँकांना पूरग्रस्तांकडून कर्ज वसुली करू देणार नाही, पूरग्रस्तांना 2 ते 3 महिने त्रास होणार नाही ही काळजी घेऊ, मुख्यमंत्र्यांचा पूरग्रस्त शेतकऱ्यांना शब्द। शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये होणार, पूरग्रस्त भागातल्या कार्यकर्त्यांनी मेळाव्याला येऊ नये, पूरग्रस्तांना मदत करा, शिंदेंचा आवाहन। मुंबईतला दसरा मेळावा ठाकरेंच्या शिवसेनेचाच, बाकी सगळं बोगस, तर शिंदेंनी अहमदाबाद किंवा सुरतमध्ये मेळावा घ्यावा, संजय राऊतांचा शिंदेंवर जोरदार हल्लाबोल। अहिल्यानगरमधील असदुद्दीन ओवैसींची आजची सभा रद्द, 9 ऑक्टोबरला होणार सभा, कोटला गावातल्या तणावामुळे सभा पुढे ढकलली। कुर्ल्यात आय लव्ह मोहम्मदचे जबरदस्तीनं स्टिकर लावल्याचा आरोप, पाहणीसाठी गेलेल्या किरीट सोमय्यांना अडवलं, स्टिकर लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। गोंदियामध्ये शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हा प्रमुख आणि राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांमध्ये तुफान हाणामारी, दर्शनाच्या वादातून झाली हाणामारी। एसटी महामंडळाकडून 10% भाडेवाढीचा निर्णय, ऐन दिवाळीत एसटी महामंडळाकडून 10% भाडेवाढ, 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत भाडेवाढ लागू। सिंधुदुर्गच्या झारापमध्ये कारची दुचाकीला जोरदार धडक, अपघातात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, 2 गंभीर जखमी, तर बारामती टिप्परची स्कूल बसला धडक, अपघाताचा थरार, सीसीटीव्हीत कैद। सोन्याच्या दरात आज 1500 रुपयांची विक्रमी वाढ, सोन्याचे दर 1,20,000 तोळ्यावर, चांदीच्या दरातही मोठी वाढ। तुम्ही पाहताय आपला महाराष्ट्र आणि पुढच्या 20 मिनिटात आपण जाणून घेणार आहोत दिवसभरात नेमकं काय घडलं। सुरुवातीलाच दिवसभरातली अतिशय महत्त्वाची बातमी राज्यातल्या शेतकऱ्यांच्या बद्दलची, ज्या शेतकऱ्यांचे डोळे सध्या टीव्हीच्या या स्क्रीनकडे लागलेत। राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, अगदी उत्तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेली, मोठा शेतीला फटका बसला, शेतकरी उद्ध्वस्त झाला, सरकारनं मदतीचा हात द्यावा अशी आर्त मागणी होतीये। बळीराजा आज डोळे लावून बसलाय। राज्यातल्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचा पूर्ण प्रयत्न राहील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलंय। दिवाळीपूर्वी पूरग्रस्तांना मदत, पुढच्या आठवड्यात मदती संदर्भात घोषणा, दुष्काळाप्रमाणे सवलती लागू करणार। राज्यात गेल्या 2 आठवड्यात आभाळ कोसळल्यागत पाऊस पडला, या पावसात शेतीचं अतोनात नुकसान झालंय, तर अनेकांचे संसार वाहून गेले। केवळ मराठवाड्यातील नव्हे तर राज्यातल्या तब्बल 26 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला। या पावसानं किती हानी केली आहे याची माहिती समोर आली आहे। महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं, या संदर्भात एक आढावा आम्ही घेतला। जवळपास 60 लाख हेक्टरचं नुकसान हे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे लागले। सध्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीग्रस्तांना मदत कधी मिळणार याबद्दलची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। ज्या ज्या प्रकारचं नुकसान झालेलं आहे त्या सगळ्या नुकसानाच्या संदर्भात एक कॉम्प्रिहेन्सिव्ह पॉलिसी तयार करून
आणि ही सगळी जी काही मदत आम्ही करणार आहोत ही पुढच्या आठवड्यामध्ये त्या संदर्भातली घोषणा आम्ही करू आणि शक्यतोवर आमचा प्रयत्न आहे की सगळी मदत ही शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. तसाच निर्णय मंत्रिमंडळाने घेतलाय. राज्यात पावसानं माजवलेल्या हाहाकाराच्या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी विरोधकांकडून केली जाते. मात्र सरकारी मॅन्युअलमध्ये ओल्या दुष्काळाचा उल्लेख नसल्याचं सांगत दुष्काळाप्रमाणे सवलती लागू करण्याची घोषणा केली आहे. आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही म्हणजे दुष्काळ तर त्याला टंचाई म्हणतो आपण, तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपचं सरकार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राकडून भरीव मदत आणावी अशी मागणी विरोधकांकडून केली जाते. याबद्दल नुकसानीची सगळी माहिती मिळाल्यानंतर अहवाल केंद्राकडे पाठवला जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. दिल्लीने पूर्ण मदत करायचा निर्णय केलेला आहे, पण त्याकरता आपल्याला आपला जो काही प्रस्ताव आहे तो पाठवावा लागतो आणि आपला प्रस्ताव पाठवण्याकरता जोपर्यंत आपला डेटा सगळा कंपाईल होत नाही तोपर्यंत आपला प्रस्ताव पाठवला जाऊ शकत नाही. मात्र दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता आपण मदत सुरू केलेली आहे. पुढेही ती करणार आहोत. दिल्लीतनं तो पैसा आपल्याला रिएम्बर्समेंटमध्ये मिळतो. अतिवृष्टीनं मराठवाड्यासह राज्यातल्या विविध भागातील शेतकऱ्यांचं सर्वस्व हिरावलंय. या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी अतिवृष्टीनं बेहाल झालेल्या शेतकऱ्यांचं पुनर्वसन करण्याचं मोठं आव्हान राज्य सरकारच्या समोर आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यातला शेतकरी संकटात असताना त्याला सगळ्या पातळ्यांवरती आज मदतीची आणि आधाराची गरज आहे. पण आधीच अतिवृष्टीनं घायाळ झालेल्या शेतकऱ्यांवर आता बँकांच्या पठाणी वसुलीचं नवं संकट ओढवल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याचा रोष आहे. सगळं वाळूळ झालं, कसं करू. अतिवृष्टीनं सर्वस्व गमावणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या हाती त्यांच्या शेतीच्या प्रचंड नुकसानाचे पंचनाम्याचे कागद अजून मिळाले नसतील, पण त्याच निराशेच्या गर्दीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या हाती कर्जफेडीच्या नोटिसा मात्र पोहोचतायत. मराठवाड्यातल्या धाराशिव, बीडसह सर्व